नमस्कार, मी शीतल खराडे. आपण पाहता श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज. आजची बातमी. आपल्या भारत देशातील प्रचलित कायदे आणि राज्यातील प्रचलित कायदे या सर्वांना वंदन करून आज आपण ज्या कारणास्तव या ठिकाणी जमलोय तो आपला लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ, ज्यांच्यामुळे आपल्याला आधारस्तंभ म्हणता आला, लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणता आला, ते आचार्य बाळशास्त्री जांभेकर, ज्यांचा आज एक चांगला आठवणीचा दिवस आहे. म्हणजे कधी कधी वेगवेगळ्या एडिटोरियल्स या वाचल्यानंतर असं मनात येतं, जर बाळशास्त्री जांभेकर आचार्यजींनी हा पायंडा उचलला नसता, हा पायंडा पाडला नसता किंवा हा मार्ग स्वीकारला नसता तर काय परिस्थिती असते, याचाही मी अनेकदा विचार केला. असो मित्रांनो, आपण सर्वजणांनी पत्रकार म्हणून, बातमीदार म्हणून आपापल्या भूमिका मांडल्या. मी पोलीस खात्याचा या तालुक्याचा प्रमुख म्हणून आपल्याला सांगू इच्छितो, भारतातील कायदे अतिशय चांगले आहेत. महाराष्ट्र राज्यातीलही कायदे अतिशय चांगले आहेत. आपण जे कामकाज करत आहात त्यासाठीच भारतीय वृत्तपत्र कायदा किंवा इंडियन प्रेस ॲक्ट हा एक स्वतंत्र कायदा आहे. यामध्ये न्यूज, बातमी कशी असावी, कशी नसावी, प्रेस म्हणजे काय, इत्तमभूत सगळी माहिती या कायद्यामध्ये दिलेली आहे. मी मागच्या वेळी पण आपल्या काही मित्रांना सांगितलं. त्यामुळे बातम्या देणं हे आमचं कर्तव्य नाही आहे, तरीही एक आपण हातात हात घालून चालत असतो. शेवटी प्रशासन आहे, पत्रकारिता आहे किंवा लोकनेते आहे, समाजकारण आहे, हे सगळे वेगवेगळे जे भूमिका आहेत या सर्वांना आपण एकत्रित घेऊन सामाजिक सलोखा राखण्याचा आणि एक समाजात गोडवा राखण्याचा आपण प्रयत्न करतो. बऱ्याचदा काय होतंय, आता आपल्यापैकी मित्रांनी सांगितलं की एफ आय आर दाखल झाली की आपल्याला बातमी द्यावी असं किंवा माहिती द्यावी. एफ आय आरचा अर्थ आहे फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. फिर्यादीने आल्यानंतर जी काय त्याची प्राथमिक माहिती त्या घटनेबाबत आहे ती पोलीस स्टेशनला नोंदवलेली असते. बऱ्याचशा एफ आय आर ज्या आहे त्या पब्लिकमध्ये, प्रेसमध्ये बाहेर व्हायरल होऊ नये किंवा काही व्यक्तिमत्व असे आहेत किंवा कायद्याने काही बंधनं घालून असे दिलेले आहेत की जे बाहेर यायला नको, जे प्रेसमध्ये यायला नको. वेगवेगळ्या घटना झालेल्या आहेत यापूर्वी पण, ज्याचा मी आता इथे जाणीवपूर्वक उल्लेख करू इच्छित नाहीये. पुन्हा त्याच घटनांना किंवा चुकीच्या घटनांना, वाईट घटनांना उजाळा देऊ नये या व्यक्तिमत्वाचा किंवा या विचाराचा मी आहे. दुसरी आणि राहिलेली गोष्ट सोशल मीडियाची जी बाईट आहे, तर आपल्या सर्वांना मी मागे अनेकदा सांगितलं, आज पुन्हा एकदा या निमित्ताने सांगू इच्छितो, सोशल मीडियाची बाईट देण्याचे आम्हाला अधिकार नाही आहे. या संदर्भात नाशिकचे माननीय IGP सर यांनी एक सर्क्युलर काढलेला आहे की जर आपल्याला बाईट हवी असेल तर त्या बाईटसाठी माननीय अप्पर पोलीस अधीक्षक आणि वरती या सर्वांना त्या राईट्स दिलेल्या आहे आणि त्यांनीच त्या बाईट्स द्याव्या असे त्याच्यामध्ये आहे. परंतु बऱ्याचदा असं होतं की जिल्हा मोठा आहे, खूप व्हास्ट क्राईम आहे, खूप कॉम्प्लिकेटेड क्राईम आपल्या जिल्ह्यामध्ये आहे, त्या मानाने मनुष्यबळ फार कमी आहे. वरिष्ठ अधिकारी पण बऱ्याचदा खूप बिझी असतात. एवढा मोठा जिल्हा आहे, या टोकाची त्या टोकाला फिरावं लागतं. काही ज्या विशिष्ट बातम्या आहेत किंवा काही जे विशिष्ट सर्क्युलेशन करावं लागतं, बाईट्स द्यावी लागतं, यामध्ये आम्ही स्वतःहून माननीय वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी घेतो आणि त्यानंतरच त्या बाईट्स देतो. त्यामुळे हा जो गैरसमज आहे की मी बाईट देत नाही, तर तसं नाही आहे. मी एकदा एका गोष्टीची बाईट दिल्यानंतर त्याच्यामध्ये मलाच विचारणा झालेली होती लेखी की हे तुम्ही कुणाला विचारलं. त्यामुळं आम्ही शिस्तीच्या खात्यात नोकरी करतो, पोलीस खात्यात नोकरी करतो, काही बंधनं आमच्यावर आहेत, खूप सारं लॉ इम्प्लिमेंटेशनची जबाबदारी आमच्यावर आहे. बघा, कायदा बनतो एका पद्धतीने, पण कायदा राबवण्याची किंवा पब्लिकमध्ये तो जो इम्प्लिमेंट करण्याची जबाबदारी आहे ती मॅक्झिमम जबाबदारी पोलिसांना आहे. एखादं वाहन नो पार्किंगमध्ये लावावं म्हणून एक विशिष्ट कायदा केलेला आहे, पण त्या नो पार्किंगमध्ये जाऊन कारवाई करण्याची जबाबदारी जी आहे ती दोन विभागांवर आहे, एक RTO आणि दुसरं पोलीस विभाग. याच्यामध्ये आपले पोलीस विभाग, पोलीस बंधू, कर्मचारी वारंवार कारवाई करत असतात. त्यामुळे समाजाच्या तोंडावर कोण पडतं? पोलीस पडतं. कारण काय, पोलीस कारवाई करताना दिसतो आणि ते आमचं कर्तव्य आहे. असं सर्वच जवळपास कायदा जो आहे ना, सगळेच राबवले जातात.
त्यामुळे हे जे गैरसमज आहे हे कृपया दूर करून टाका. दुसरी गोष्ट राहिलेली, आपल्याकडे स्टाफ पण कमी आहे. मॅक्झिमम ज्या गोष्टी आहेत ज्या सर्क्युलेट केल्या गेल्या पाहिजे, समाजापर्यंत पोहोचल्या गेल्या पाहिजे, त्याच्यासाठी आपण एक सोशल मीडियामध्ये व्हॉट्सअप नावाचं जे सोशल मीडिया पोर्टल आहे त्याच्यावर एक ग्रुप तयार केलेला आहे. वेळोवेळी ज्या प्रेस नोट आहेत त्या आम्ही त्याच्यावर टाकतो. याही व्यतिरिक्त आपल्याला मी मागे हे सांगितलंय की जे ब पत्रक आहे हे ब पत्रक पोलीस खात्याचं वैयक्तिक डॉक्युमेंट आहे. हे ब पत्रक किंवा या माहिती पोलिसांना सर्क्युलेट करण्याचे अधिकार नाहीत. मुंबईच्या एका उपनगरामध्ये एक घटना घडली होती, त्यामध्ये किती ते टोकाला गेलं होतं. शेवटी सर्व बाजूला राहिलं, कारवाई सगळी पोलिसांवर झाली. कशामुळे? फक्त डायरेक्शन आणि सरनेम, दिशा आणि आडनाव हे दोनच गोष्टी वापरल्या होत्या. दोन गोष्टींसाठी सर्व पोलिसांवर कारवाई झाल्या पाहिजे. त्यामुळे हे सगळं करत असताना आम्हाला खूप बारकाईने विचार करावा लागतो, खूप साऱ्या शिस्तीत राहावं लागतं. त्यामुळे हा गैरसमज दूर करा. दुसरी गोष्ट मी हेही सांगितलेलं आहे, ज्यांना कुणाला दिवसभराच्या घडामोडींची माहिती पाहिजे असेल, सायंकाळी 5 ते 6 किंवा 6 ते 7 एक तास कुणीही या. ज्या गोष्टी देण्यासारख्या आहेत, ज्या गोष्टी पब्लिकला कळाल्या पाहिजे, ज्या FIR वर बॅन नाही आहे किंवा जी माहिती सर्क्युलेशनवर बंदी नाही आहे, अशी सर्व माहिती आम्ही सर्क्युलेट करतो. तशा मी ठाणे अंमलदारांना, डे ऑफिसरला या सर्वांना वेळोवेळी सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे तसा गैरसमज नसावा. या व्यतिरिक्त दैनंदिन जे संपर्कात आपले प्रतिनिधी आहेत ते वेळोवेळी येतात. त्यांना जी माहिती पाहिजे ती ते अगोदरच घेऊन आलेले असतात.